नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी 09 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर तर कसल्याही प्रकारचा व्हिडिओ आलेला नाही, त्याबद्दल क्षमा करा। कारण भाऊ आपली तब्येत की आहे नाही बरी, त्याच्यात वावर धुराचे काम आहे। आता तुम्हाला माहिती आहे सीझन आहे कापूस शेताचं, त्याचे जण बाया पायनं कापूस मोजणं अमक ढमक चालूच असते। पण जाऊ द्या, तो आपला काही विषय नाही। भाऊ आपण आलो तुमच्याकरता एकदम झकास वॅकन्सी घेऊन। मित्रांनो, आज ही जी वॅकन्सी आहे ना, ही एकदम गजब आहे, एकदम झकास आहे। एखादं शंभळ पोट्ट असते, 10वी करते, सोमवार शाळा की शिकत नाही, 10वी पास असणं भाऊ विषय तुया गंभीर आहे। त्याचसाठी ही वॅकन्सी आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेला आहोत। भाऊ डिजिटल मराठी 09 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे। सध्या तरी जी अग्निशामक अंतर्गत नाशिक इथे वॅकन्सी आलेली आहे, तिच्यावर आपण हा आपला व्हिडिओ घेऊन आलेला आहोत। मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती मिळणार आहे, नेमकं पदे किती, वॅकन्सी किती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि यावरून सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोकरीचं ठिकाण। शंभळे पोट्ट्याला घर सोडायची इच्छा होत नाही, मॅडमच्या मागं मुंबईपर्यंत जायला तयार राहते, पण या भरतीसाठी जा ना बाबू। काय कसा कार्यक्रम आहे संपूर्ण माहिती देणार आहोत ना भाऊ व्हिडिओमध्ये। तर चला भाऊ व्हिडिओला सुरुवात करून घेऊ। मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेअंतर्गत 186 पदाकरिता मित्रांनो अग्निशामक या पदाकरिता आणि फायरमन या 2 पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। एक चालक म्हणजे भाऊ एक अग्निशामकची गाडी चालवणारा आणि एक आग विझवणारा, हे 2 पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। यामध्ये जर तुम्ही गाडी चालवासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला 36 पदे जे आहे मित्रांनो रिक्त ठेवण्यात आले गाडी चालवणारे, आणि आग विझवणाऱ्यासाठी 150 वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे नाशिक महानगरपालिका। तर मित्रांनो, असे जवळपास 186 जागाकरिता नाशिक महानगरपालिका अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। भाऊ शैक्षणिक पात्रतेचा विचार केलं, जर तुम्ही गाडी चालवासाठी जर अर्ज करत असाल अग्निशामकची, तर तुम्हाला 10वी पास आणि 3 वर्षाचा गाडी चालवायचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि तुमच्यापाशी लायसन्स पाहिजे। आता लायसन्स कोणते मागा, तर सरळ सोपी पाहिजे भाऊ, हॅवेचा लायसन्स मागा, माझा असा अंदाज आहे। तशीच आपण ऑफिशियल PDF ची लिंक तुम्हाला भेटून देईन, तिथं वाचून घ्यायचा, पाहून घ्यायचा। सर की आपणच सांगावं का भाऊ, पकडलं हाती काही सापडलं, याच्यात की मजा राहिली नाही आता। तुमचं काय मत आहे भाऊ? यामध्ये जर तुम्ही अग्निशामक आग विझवणाऱ्यासाठी अर्ज करत असाल, त्याच्यासाठीही 10वी पास पाहिजे। जर तुम्ही मुंबई इथे 6 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं असाल आग विझवायचं, तर तुम्ही यांच्याकरिता अर्ज करू शकता। ओके, यामध्ये त्या लोकांना प्राधान्य देखील ठेवण्यात आलेलं आहे ज्यांना अग्निशामकचं मुंबई इथे 6 महिन्याचा भाऊ ट्रेनिंग घेतलेला आहे। आणि आता राहिला भाऊ गाडी चालवायचा अनुभव, तर 3 वर्षाचा अनुभव मागते। तर एखादा शंभळा असतेच, मल्टीस्टेट बिल्डिंग मटेरियल, त्याच्यापाशी जातं, त्याला म्हणायचं दादा 3 वर्षाचं दे म्हणा मला प्रमाणपत्र, हे म्हणा 500,000 शिक्का मारून देऊन दे म्हणा, GSTचा घ्यायचं, म्हणजे झालं अनुभव प्रमाणपत्र, तुमचा कार्यक्रम निपटून जाते। ओके, तर तुम्ही दोघंही असे अर्ज करू शकता अग्निशामक या पदाकरिता। 2 पदा, एक आग विझवणारा, एक आग विझवणाऱ्याची गाडी चालवणारा। ठीक आहे, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता झाली। वयोमर्यादा भाऊ, वयोमर्यादा एवढा खास नाही, तुम्हाला जर सांगा लय मोठी वयोमर्यादा, तर तसं काहीच नाही। यामध्ये मित्रांनो वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 28 वर्ष हे तुमचं वयोमर्यादा आहे। नाशिक हे तुमचं नोकरीचं ठिकाण राहणार आहे भाऊ। यामध्ये जे ऑफिशियल महानगरपालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली ते मी ओपन करून घेतली। इथे तुम्ही बघू शकता, जेही मी तुम्हाला आतापर्यंत माहिती दिली ते संपूर्ण माहिती इथे ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून अर्ज करत असाल तर तुम्हाला 1000चा DD आहे, आणि बाकी तुम्ही इतर कास्टमधून अर्ज करत असाल तर तुम्हाला 900 रुपयाचा DD ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये भाऊ तुम्हाला पगार जे आहे 7व्या वेतननुरूप तुम्हाला पगार राहणार आहे। 19,000 पासून तर 50,000 70,000 पण तुम्ही इझिली जाता, इझी गोईंगमध्ये, काही टेन्शन घ्यायचं नाही। या व्यतिरिक्त भाऊ सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला फी सांगितली, शैक्षणिक पात्रता सांगितली, वयोमर्यादा सांगितली, नोकरीचे ठिकाण सांगितलं। तर यामध्ये मित्रांनो जी ही 186 मित्रांनो वॅकन्सी आहे, यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती वॅकन्सी रिक्त आहे हे तुम्ही या तक्त्यात बघू शकता। SC ST OBC EWS, त्याच्यानंतर NTB NTC OBC, ह्या सर्व कास्टमध्ये मित्रांनो किती वॅकन्सी खाली आहे ते तुम्ही या PDF मध्ये बघू शकता।
ओके, सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाऊ सध्या तरी ही अग्निशामकचा सोहळा हो महाराष्ट्र पोलीस भरतीची मेगा भरती चालू आहे. जवळपास 15,000पेक्षा जास्त जागा आहे आणि यासाठी भाऊ 10-20 पास पाहिजे बॅट्समॅनसाठी. तर जर तुम्ही बॅट्समॅन या पदाकरता अर्ज करत असाल पोलीस भरतीमध्ये तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता 10वी पाहिजे आणि जर तुम्ही कॉन्स्टेबल करता SRPF करता अर्ज करत असाल तर तुम्ही 12वी पास पाहिजे भाऊ. चांगलं एखाद्याचा फिजिकल आहे पेपर आहे तो हे भरती फाळून टाकते आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये सेवामध्ये कार्यरत होऊन जाते. कारण संघर्षातून यश निर्माण करण्याची पोटाची ताकद आहे, जिद्दी आहे, ते आज नाही उद्या तो निर्माण करणारच आहे. ठीक आहे. तशीच मित्रांनो हे अग्निशामकची भरती आहे. यामध्ये उंची किती, शैती किती, वजन किती, ह्या संपूर्ण बायोडाटा तुम्ही या तक्त्यात बघू शकता. जर तुम्ही या पदाकरता अर्ज करत असाल तर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे, चांगला मजबूत बांधा पाहिजे तुमचा XYZ सत्यानाथसारखा. तर असे लोक जर तुम्ही असाल तर नक्की या पदाकरता अर्ज करा. ह्या पदाची लिंक तुम्हाला आपल्या बॉक्समध्ये भेटून जाईल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. दुसरा कोणता बॉक्सच्या इकडे जाऊ नका, त्या बागच्या मागं काही पडलो नाही. मोठे मोठे लोकांचे घरं तुटले भाऊ. अशी ही नाशिक महानगरपालिकेअंतर्गत फायरमन या पदाकरिता वॅकन्सी आलेली आहे. तर चला भाऊ या व्हिडिओला थांबून घेऊ. आशा राहा मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्ही आर्मीची तयारी करत असाल त्याची वॅकन्सी आहे, बँक ऑफ बरोडाची आहे, भरपूरशा जागा निघाल्या आणि त्याच्या निगडीत भरपूरसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे. ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. BROचा भाऊ फॉर्म नक्की भरा, 1 नंबर भरती आहे. चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद.